स्ट्रायकर यांकडे उभं राहण्याची संधी मिळाली असती. विवेक पवार मात्र गोलंदाजी करत होता, डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. आणि अमर पवार या संघाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्या बॅट मधून मात्र चांगली फलंदाजी. मायणी गावाचे दोन्ही खेळाडू खेळ करतात मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने सरळ चेंडूला भिरकावून दिला. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. चेंडूवरती मिळाला होता चौकार. या चेंडूवर सरळ चेंडू गेला सीमा पार, मिळाला षटकार. आणि ज्या ज्या वेळेला एखाद्या संघाचं नेतृत्व करीत असतो आणि या महत्वाच्या काही मॅचेस आहे जगदीश सर, तिथे मात्र विचार करावा लागतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा. जिथे मात्र अमर पवार सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना त्याच्याच गावातील एखाद्या खेळाडूकडे चेंडू सुपूर्त करणं माग पडेल, मी म्हणेल त्याला तंतता जाणीव आहे प्रत्येक चेंडू कुठे येणार आहे. हा अप्रतिम फटका आहे, अगदी स्वतः मैदानालगत स्वतःला समांतर करतोय, मात्र चेंडूला उंची गाठत पाठवतोय. सीमा रेखेच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार. ठंडी में गर्मी बढ़ाने वाली बैटिंग चल रही है अमर पवार की. आज गर्मी वाढवली गेली आहे निवळी लांब स्पोर्ट्स संघाकडून. अमर पवारच्या बॅट मधून आतिशी पारी संघाचा नेतृत्व करीत असताना वैयक्तिक 4 बाउंड्रीज 2 षटकार त्याच्या बॅट मधून. अद्याप देखील एक चेंडू बाकी आहे. हा देखील चेंडू चाललाय लॉंग लेग रिजनच्या वरून सरळ इन रो येणारा तिसरा हॅट्रिक पूर्ण करणारा षटकार. षटकार स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहा